हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, ग्रंथराज श्री दासबोध या ग्रंथातला दुसऱ्या दशकातला 8वा समास सद्विद्या निरूपण आज आपण पाहणार आहोत. सद्विद्या म्हणजे काय हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. सद्विद्या म्हणजे जी विद्या सत्प्रवृत्तीकडे घेऊन जाते, शाश्वत सुखाकडे घेऊन जाते, चांगल्या गुणांकडे घेऊन जाते, ती सद्विद्या आहे. विद्या आणि शिक्षण या दोन्हीमध्ये फरक आहे. शिक्षण हे जास्त पुस्तकी असतं, विद्या ही जास्त व्यावहारिक असते. पुस्तकाकडून विद्या मिळू शकते, पण व्यावहारिक विद्येची पुस्तकं नसतात. ही जी सत विद्या आहे तिचा आणखीन एक अर्थ असा आहे की या विश्वामध्ये सत आणि असत असे दोन प्रकारचे पदार्थ आहेत. सत म्हणजे शाश्वत, जी 9 कारणद्रव्य सांगितलेली आहेत ती शाश्वत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन ही सतद्रव्य आहेत. सत म्हणजे कधीही नाश न पावणारी अशी ही द्रव्य आहेत. आणि असत द्रव्य कुठली आहेत की जी नाश पावू शकतात. मनुष्याने निर्माण केलेली द्रव्य ही असत आहेत. मग सद्विद्या म्हणजे काय तर जे शाश्वत सुख आहे, ज्याच्यामध्ये शाश्वती आहे, त्याबद्दलचं ज्ञान म्हणजे सद्विद्या होय. मग अशी सद्विद्या ज्याने संपादन केलेली आहे तो मनुष्य कसा असतो त्याचं निरूपण आज आपण करणार आहोत. समर्थ म्हणतात, ऐका सद्विद्येची लक्षणे, परमशुद्ध सुलक्षणे, विचार करिता बळेची बाणे, सद्विद्या अंगी. सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणे विशेष, त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे. भाविक सात्विक प्रेमळ, शांती क्षमा दयाशीळ, लीन तत्पर केवळ अमृतवचने. परमसुंदर आणि चतुर, परमसबळ आणि धीर, परमसंपन्न आणि उदार अतिशयेसी, परमज्ञाता आणि भक्त, महापंडिता आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत अतियेसी. आता या सद्विद्या संपादन केलेल्या माणसाची लक्षणं जेव्हा समर्थ सांगत आहेत तेव्हा ते म्हणतात की ज्याची बुद्धी अत्यंत शुद्ध आहे, त्याच्या अंगामध्ये काही विशेष लक्षणं असतात जी इतर पुरुषांमध्ये नसतात. तो अत्यंत निष्ठावंत आणि सत्वगुणाने संपन्न असतो, अतिशय नम्र असतो. कोणत्याही कार्यासाठी तो कोणतंही काम करायला तयार होतो. त्यानंतर तो सदैव प्रसन्न असतो, अमृताप्रमाणे गोड बोलणारा असतो. तो अत्यंत चतुर असतो. दुसरी गोष्ट अशी की तो थोर असतो, पण थोरपणा मिरवत नसतो. ज्ञानी असतो, परंतु आपलं ज्ञान उठसूट लोकांसमोर प्रकट करून लोकांकडून स्तुतीची अपेक्षा करणारा नसतो. तो बलवान असतो, पण आपलं बल नको त्या ठिकाणी दाखवत नसतो.
तो विरक्त असतो, तपस्वी असतो आणि शांत असतो. परंतु तो शांत असतो याचा अर्थ तो दुर्बल असतो असा नाही, तो बलवानच असतो. कारण त्याला सद्विद्येचा ध्यास असतो. या जगामध्ये शाश्वत काय आहे, सत्य काय आहे, याचं त्याला ज्ञान झालेलं असतं, म्हणून तो विरक्त असतो. पुढे समर्थ सांगतात, वक्ता आणि नैराश्यता, सर्वज्ञ आणि सादरता, श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रासी, राजा आणि धार्मिको, शूर आणि विवेको, तारुण्य आणि नेमको अतिशयसी, वृद्धाचारी कुळाचारी, युक्ताहारी निर्विकारी, धन्वंतरी परोपकारी पद्महस्ती, कार्यकर्ता निराभिमानी, गायक आणि वैष्णवजनी, वैभव आणि भगवत जनी अत्यादरे, तत्वज्ञ आणि उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन, मंत्री आणि सगुण नीतिवंत. सद्विद्या असलेला मनुष्य अजून काय कसा असतो, तर तो सगळ्यांशी अत्यंत आदराने वागतो. वारकरी जसे एकमेकांच्या पायाला लागून हात लावून नमस्कार करतात आणि एकमेकांशी लीन होतात, तसा हा असतो. अत्यंत धार्मिक वृत्तीचा असतो, शूर असतो, विवेकी असतो, सारासार विचार करणारा असतो, सामाजिक नियमांच्या बंधनात राहणारा असतो. समाजाने काही आपल्याला नियम घालून दिलेले आहेत. रस्त्यावर थुंकू नये, डाव्या बाजूने वाहनं चालवावी, सिग्नल दिसल्यानंतर थांबावे, अशी काही नियम आहेत. तसेच आरोग्याचेही काही नियम आहेत. पोट जास्त भरलेलं असेल तर लंघन करावं. लंघन करावं हे सांगितलंय महाराज, पण आजकाल काय, लंघन करण्यापेक्षा उल्लंघन करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये जास्त आहे. त्याला काय होतंय हा प्रश्न जो आहे, त्याच्यामुळे ही पिढी बर्बाद व्हायला लागलेली आहे. सगळ्या गोष्टीचे नियम हे बाजूला ठेवायचे आणि स्वतःचेच नियम प्रत्येक ठिकाणी लावायचे, आणि मग कधीतरी शिक्षा होते, कधीतरी दंड होतो, कधीतरी त्याला अपघात होतो, कधीतरी तो आजारी पडतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण यातून शहाणे होतील ही पण शाश्वती नाही. म्हणून नियम पाळणे हे हा सत्सद्विवेकी बुद्धी असलेला, सद्विद्या म्हणजेच सत्सद्विवेक असलेला मनुष्य करत असतो. पवित्र वागणारा असतो, बहुश्रुत असतो. बहुश्रुत म्हणजे अनेक लोकांचं प्रवचन त्याने ऐकलेलं असतं. वेगवेगळ्या लोकांचं प्रवचन ऐकल्याशिवाय आपल्या ज्ञानामध्ये भर पडत नाही. नेहमी विषय एकच असू दे. आता भागवत महापुराण सांगणारे अनेक जण आहेत. मी सुद्धा सांगतो भागवत महापुराण. मी पण आतापर्यंत 15-20 भागवत सप्ताह केलेले आहेत. पण जो बहुश्रुत मनुष्य असतो, जो सद्विद्या संपादन करण्यासाठी इच्छुक असतो, तो एकाच प्रकारचं भागवत ऐकत नाही, 10 जणांचं भागवत महापुराण ऐकतो. प्रत्येक जण आपापल्या परीने भागवत चांगलंच सांगत असतो, परंतु त्यातही काही उदाहरणं प्रत्येकाची वेगळी असतात. प्रत्येकाची सांगण्याची शैली वेगळी असते. प्रत्येकाचे उच्चार ते वेगळे असतात. बरंच काही शिकायला मिळतं. एकसुरी असं भागवत न ऐकता अनेक लोकांच्याकडून ऐकल्यानंतर भागवत महापुराणाचे
अनेक कंगोरे त्याच्या लक्षात येतात, अनेक बाजू त्याच्या लक्षात येतात. कोण कशाला महत्त्व देईल, कुठून कुठल्या प्रसंगाला महत्त्व देईल सांगता येत नाही. पण अनेक लोकांचा ऐकल्यामुळे तो बहुश्रुत असतो आणि म्हणून तो कुठल्याही ठिकाणी आपलं मत व्यक्त करू शकतो. नुसतं बहुश्रुत असून चालत नाही महाराज. त्या बहुश्रुत अनेक लोकांचं ऐकल्यानंतर त्याच्यावरती स्वतःचं एक मत तयार करावं लागतं. तर त्या बहुश्रुततेचा उपयोग आहे. नाहीतर इकडून ऐकलं आणि इकडून सोडून दिलं असं नाही. दुसरी एक गोष्ट ह्या सद्विद्या असलेल्या मनुष्याची असते, तो म्हणजे फेस रिडिंग ज्याला आपण म्हणतो. माणसं ओळखण्यामध्ये हा पटायत असतो. माणसं ओळखण्यामध्ये पटायत असतो. बरोबर तो ओळखतो हा माणूस काय आहे, कसा आहे, त्याच्याशी व्यवहार करावा का नाही करावा. वेदशास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास करत असतो. वेदशास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास करून त्याने वेदशास्त्र संपन्नता मिळवलेली असते. मंत्र शिकलेला असतो, अनेक तीर्थयात्रा केलेला असतो. समर्थाने म्हणले, केल्याने देशाटन येते रे शहाणपण. अनेक आपल्याला भूगोल कळतो, निरनिराळ्या ठिकाणचा इतिहास कळतो, निरनिराळ्या ठिकाणचे लोक कसे राहतात, काय राहतात, त्यांची वेशभूषा काय आहे, त्यांचा आहार कसा आहे, हवामान कसं आहे, नद्या कशा आहेत, देवळं कशी आहेत, अनेक गोष्टी आपल्याला कळतात. म्हणून देशाटन करावं, तीर्थक्षेत्राला जावं. हा मनुष्य थोडक्यात ऑलराऊंड असतो. समर्थ म्हणतात, वासनातृप्त सखोल योगी, भव्य सुप्रसन्न वीतरागी, सौम्य आणिक सात्विक शुद्धिमार्गी, निष्कपट निर्वेसने, सुगड संगीत गुणग्राही, अनापेक्षी लोकसंग्रही, आर्जव सख्य सर्वही प्राणीमात्रासी. तो विरक्तही असतो, त्याला कशाचीही कुणाचीही अपेक्षा नसते. कुणी 4 पैसे मला द्यावेत अशी त्याची अपेक्षा नसते. निष्कलंक चारित्र्याचा असतो. कधी कुठल्याही क्रिमिनल केस किंवा सिव्हिल केसमध्ये तो सापडलेला नसतो. कधी त्याच्या घरी पोलीस आलेले नसतात. आणि तो उत्कृष्ट संगीत जाणतो. आपलं भारतीय संगीत हे अध्यात्माच्या जवळ नेणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण भारतीय संगीताचा उगम झाला कुठून? सामवेदातून झालेला आहे. आणि सामवेद जेव्हा भगवान विष्णूंनी निर्माण केले आणि ब्रह्मदेवाला दिले, त्यावेळेला नारदांना त्यांनी ब्रह्मवीणा दिलेली आहे. आणि त्यातून जे 7 स्वर निघतात ते ब्रह्मस्वर आहेत. सा रे ग म प ध नी. मग शुद्ध स्वर आणि तीव्र स्वर जर धरले तर 12 स्वर होतात. पण वास्तविक मूळ 7च स्वर आहेत. आणि हे जे स्वर आहेत हे ब्रह्मस्वर आहेत. ब्रह्मदेवाकडून ब्रह्मवीणा त्याला म्हणतात आणि ती नारदाला विष्णूंनी दिलेली आहे. भागवतामध्ये उल्लेख आहे तसा. आणि म्हणून आपलं जे संगीत आहे ते देवाशी जोडणारं आहे. म्हणून त्याला वेळेचं बंधन आहे. सकाळी गायण्याचे राग कुठले, दुपारी कुठले, संध्याकाळी कुठले, रात्री कुठले, नवरस आहेत ते रस कोणत्या वेळेला कोणते रस प्रकट करायचे, हे सगळे नियम आहेत त्याला. आणि अशा या संगीतामध्ये तो प्रिय असतो. त्यानंतर समर्थ सांगतात, संशय छेद करणारा हा असतो. म्हणजे एखाद्या मनुष्याला जर काही शंका असेल कुठल्या ज्ञानामध्ये,
तर त्याचा संशय हा घालवतो. तो सगळ्या विषयामध्ये तज्ज्ञ असतो. कारण ज्याला सद्विद्या माहीत आहे तो जगातल्या प्रत्येक सत आणि असत पदार्थाला चांगला ओळखून असतो. संस्कृत व्याकरणाचं एक वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा मत आणि वत हे प्रत्यय लागतात त्यावेळेला ते विशेषण तयार होतं. रूपवत, गुणवत, कीर्तिवत, लक्ष्मवत असं. त्याला तवतू प्रत्यय असं म्हणतात. तर असा हा माणूस रूपवत, कीर्तिवत, लक्ष्मवत असा असतो. भाग्यवंत असतो, जयवंत असतो, सदा यशस्वी असतो तो. कारण प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध करत असतो, बुद्धिपूर्वक करत असतो. त्यामुळे त्याचा पराजय होत नाही, त्याच्या नुकसान होत नाही, तो चुकत नाही आणि प्रत्येक काम हे श्रद्धा ठेवून करतो. त्याच्याजवळ अनेक युक्त्या प्रयुक्त्या असतात. युक्ती हे फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. युक्तीची व्याख्या अशी करतात, बुद्धी पश्यती या भावान बहुकारण योगजान युक्तिस्त्रिकाला साधनेया त्रिवर्गा साध्यते या. अनेक कारणांच्या साह्याने जे कार्य निर्माण होतं ते कार्य जसं निर्माण होतं तसं बुद्धीला समजतं, त्याला युक्ती म्हणतात. युक्तिस्तु योजना या युज्यते. बुद्धिपूर्वक केलेली कोणतीही योजना ही युक्ती असते. त्याच्यात मूळ युज धातू आहे, 6वा गण उभयपद. तर मग ही जी युक्ती आहे ती युक्ती हा प्रत्येक ठिकाणी जिथं आवश्यक आहे तिथं या युक्तीचा वापर करतो आणि त्यामुळे तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो. आणि शेवटी समर्थ सांगतात, रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणाशी न चाले उपाये, काहीतरी धरावे सोये अगांतुक गुणाची, ऐसी हे सद्विद्या बरवी, सर्वत्रापांसी असावी, परिविरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूपे. सौंदर्य आणि सुरेखपणा हे गुण उपजत असले तरी सुद्धा उत्तम गुण जर सद्विद्या जर आपण आत्मसात केली तर ते सौंदर्य आणि रूप मागं पडतं आणि आपल्या बुद्धीकडे लोकांचं लक्ष जातं. तेव्हा समर्थ शेवटी आपल्याला आवाहन करत आहेत की हे साधकांनो, तुम्ही काय करा, सद्विद्या अंगी तुमच्या आत्मसात करा आणि चांगला अभ्यास करा. असं हे सद्विद्या निरूपण समर्थाने सांगितलेलं आहे. त्यानंतर 9व्या समासामध्ये विरक्त लक्षण सांगतात. दुसऱ्या दशकातला 9वा समास. विरक्त लक्षण म्हणजे काय, की आपल्या देहावर प्रेम न करता, माझा आत्मा म्हणजे मी आहे, देह म्हणजे मी नव्हे, हे ज्याला कळलं तो विरक्त झाला. ऐका विरक्ताची लक्षणे, विरक्ते असावे कोण्या गुणे, जेणे अंगी सामर्थ्य वाणे योगियाचे, जेणे सत्कीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे, जेणे करिता महिमा चढे विरक्तासी, जेणे परमार्थ फावे, जेणे आनंद हेलावे, जेणे विरक्ती दुणावे विक्के सहित, जेणे सुख उचंबळे, जेणे सद्विद्या वळे, जेणे भाग्यश्री पबळे मोक्षे सहित, मनोरथ पूर्ण होती, सकळ कामना पुरती, मुखे राहे सरस्वती मधुर बोलावया. विरक्त पुरुष म्हणजे काय, जो रत नसतो तो विरक्त असतो. जो सगळ्यांपासून लांब असतो, लांब या कशाच्या अर्थी, तर त्याची देहबुद्धी ही संपलेली असते.
फक्त आत्मकेंद्रित बुद्धी असते. त्याच्या बुद्धीला फक्त आत्मा दिसत असतो. तो वैराग्य संपन्न असतो, योगी असतो. तो योगी आहे म्हटल्यानंतर अनेक लोक त्याला भेटायला येतात, त्याचे आशीर्वाद घ्यायला येतात. तो ब्रह्मचारी असतो, निष्काम, विलक्षण, शांत असतो. आणि योगी असला तरी किंवा विरक्त असला तरी तो अलिप्त नसतो. योगी काय असतो? लोकसंग्रह करणारा असतो. आता या योगी माणसाला लोकसंग्रह कशाला पाहिजे? त्यांना लोकांचं कल्याण करायचं असतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देहकष्टविती उपकारे. तुकाराम महाराज म्हणतात, काय मानू मी या संतांचे उपकार. या संतांचे उपकार मी किती मानू? त्यांनी मला माणसात आणलं, त्यांनी मला चांगले विचार दिले, चांगला आचार दिला. मग ह्या विरक्त लोकांचं असंच असतं. हे विरक्त लोक भरपूर लोकसंग्रह करतात आणि त्यांना विरक्तीचा उपदेश देतात. मोहात पडू नका, अहंकार करू नका, आसक्ती धरू नका. आसक्तीचा दुष्परिणाम काय होतो? आयुष्यामध्ये शांत राहा, षड्रिपूंचा त्याग करा, भगवंताच्या मार्गाला लागला. हे स्व अनुभवाने ते सांगत असतात. त्यांना अनुभव असल्याशिवाय ते ह्या गोष्टी सांगत नाहीत. विरक्त असलेल्या माणसाला भगवंताचा कुठेतरी साक्षात्कार झालेला असतो. विरक्ते धर्मस्थापना करावी, विरक्ते नीती अवलंबवावी, विरक्ते क्षमा सांभाळावी अत्यादरेसी, विरक्ते परमार्थ उजळावा, विरक्ते विचार शोधावा, विरक्ते सन्निध ठेवावा सन्मार्ग सत्वगुण, विरक्ते भाविके सांभाळावी, विरक्ते प्रेमळे निववावी, विरक्ते साबडी नुपेक्षावी शरणागते. जो मनुष्य विरक्त आहे त्याने नुसतं शांत एक कुठल्या तरी कोपऱ्यात बसून 24 तास तपश्चर्या करायची काही गरज नाही. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की समर्थ रामदासांनी देव, देश आणि धर्म तिन्हीचा विचार केलेला आहे. केवळ अध्यात्म करत बसलेलं नाही आहे. माझं तप, माझी खोली, माझं हे असं त्यांनी कधीच केलं नाही. ते सतत फिरत राहिले, सतत उपदेश करत राहिले. एक आपल्या मागे एक टीम तयार केली, आपल्या मागे एक रामदासी परंपरा तयार केली, बलोपासना सांगितली आणि शत्रू आला तर त्याला मारून टाका म्हणून सांगितलं. कुणी अनुचिनी वागत असाल तर त्याला शिक्षा मिळेल. समर्थाची सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीलावर्णिती ती लोक तिनी, नुपेक्षी कदा रामदास अभिमानी. सुभटासी व्हावे सुभट, ठकासी व्हावे महाठक, समर्थ म्हणतात. ते म्हणतात तुम्ही विरक्त आहात ठीक आहे, पण विरक्त आहे म्हणून कुठेतरी कोपऱ्यात जाऊन नुसतं ध्यान लावून बसू नका. धर्माची स्थापना करा. धर्म म्हणजे काय ते सांगा. आज आपण पाहतो हिंदू धर्म बुडायला लागलेला आहे. हिंदू लोकांची संख्या कमी व्हायला लागलेली आहे. हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही आहे. तेव्हा आपला धर्म बुडू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण ऐकतो सध्या गजबाई हिंद आणि काय काय चाललेलं आहे ते. तेव्हा आपण वेळीच सावध होऊन आपली धर्मस्थापना करायला पाहिजे, एकजूट केली पाहिजे, तर हिंदू धर्म टिकून राहील.
त्यानंतर पुढे सांगतायत, बहुश्रुत राहावे, उद्योगात रत राहावे. वक्तृत्वाच्या बळाने एखादा मंद असेल तर त्याला शहाणं करावं, लोकांना आत्मज्ञान सांगावं. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. समर्थांच्या काळामध्ये परिस्थिती काय होती? छत्रपती शिवाजी महाराज उदयाला येत होते. सगळीकडे अन्याय, अत्याचार, शेतकऱ्यांवर, रयतेवर अत्याचार चालला होता. मोगलशाही होती, आदिलशाही होती, पोर्तुगालशाही होती. चारी बाजूनी शिवाजी महाराजांचे शत्रू होते, अंतर्गतही शत्रू होते. परंतु संत तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु झाले. आणि ह्याच्यामध्ये मतमतांतर जरी असली तरी मला निश्चित असं वाटतं की समर्थांनी सुद्धा शिवाजी महाराजांना अनेक प्रकारे उपदेश केलेला आहे. नंतर त्यांनी संभाजी महाराजांना पत्र सुद्धा लिहिलं होतं. शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, हे सगळं आठवा. तर ही काळाची गरज आहे, लक्षात घ्या. नुसतं आपण पंचानेसून एका कोपऱ्यात जाऊन बसलं आणि जप करत बसलो तर होणार नाही आहे. धर्मस्थापनेची वेळ, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे. तेव्हा ही धर्माचं राज्य स्थापन करणारं, मनुष्यत्वाचं, धर्म म्हणजे केवळ हिंदू धर्म नाही, तर मानव धर्म स्थापन करण्याची आवश्यकता सध्याची गरज आहे. हिंसा, स्त्रियांवरचे अत्याचार, गरिबांवरचे अत्याचार, हे सगळं संपलं पाहिजे आणि धर्माची स्थापना, धारयती इति धर्मः, मनुष्य धर्माचं राज्य स्थापन झालं पाहिजे. आणि हे काम शहाण्या माणसानेच करायचं आहे. जो बहुश्रुत आहे, जो विरक्त आहे, ज्याला स्वतःसाठी काहीही नको आहे, तो काही स्वतःसाठी काही करणार नाही, त्याला काही इस्टेट जमवायची गरज नाही किंवा जमवायची इच्छा नाही, जो काळाची पावलं ओळखतो, असाच आता नेता इतरांना उपदेश करू शकणार आहे. जो भगवंतावर प्रेम करतो, भगवंतावर निष्ठा ठेवतो, ध्वनी लक्ष मुद्रा असणे, मंत्रयंत्र विधी विधाने, नाना मतांचे देखणे पाहोन सांडावे, विरक्ती असावे जगमित्र, विरक्ते असावे स्वतंत्र, विरक्ते असावे विचित्र बहुगुणी, विरक्ते असावे विरक्त, विरक्ते असावे हरिभक्त, विरक्ते असावे नित्यमुक्त अलिप्तपणे, विरक्ते शास्त्रे धांडुळावी, विरक्ते मते विभांडावी, विरक्ते मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे. आणि सुविद्या म्हणजे काय? तर त्या सुविद्येचा उपयोग झाला तर ती सुविद्या सफल होईल ना. नुसतीच त्यांनी सुविद्या स्वतःजवळ ठेवून घेतली आणि विरक्त होऊन बसला, त्याच्यापेक्षा समर्थ काय सांगतात, ही जी विरक्त तुमची वृत्ती आहे ती तुम्ही जगमित्र व्हा आणि लोकांना सांगा. लोक पण तुमचं अनुकरण करतील, लोक पण शहाणे होतील आणि कसं वागायचं हे ठरवतील, भगवंताच्या मार्गी लागतील आणि भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशांप्रमाणे वागतील.
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने हतोवा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय असं सांगितलंय. अर्जुना जेव्हा हतबल झाला तेव्हा त्याला युद्धासाठी त्यांनी उद्युक्त केलेला आहे. शत्रूचा संहार कर म्हणून सांगितलेला आहे. तेव्हा त्यांनी दया क्षमा शांती या गोष्टीचा विचार केला नाही. प्रत्येक गोष्टीला महाराज तारतम्य असतं. प्रत्येक निर्णय घेताना एक समयसूचकता लागते. श्रीकृष्णाने 18 अध्याय सांगितल्यानंतर अर्जुन उठला आणि मग तो युद्धाला तयार झाला. तो मोहात पडला होता. विरक्त माणूस मोहात पडत नाही. विरक्त माणूस कर्तव्य कठोर असतो. विरक्त मनुष्य म्हणजेच सुविद्या असलेला. आणि मग सुविद्या असलेल्या माणसाने पहिल्यांदा कर्तव्याला प्राधान्य दिलं पाहिजे, नंतर भावनेला प्राधान्य दिलं पाहिजे. भावनेपेक्षा कधीही कर्तव्य हे श्रेष्ठ आहे. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. एका डॉक्टरला इंजेक्शन द्यायचं आहे अगदी छोट्या मुलाला. डॉक्टरची त्या भावना गुंतून राहील. त्या छोटं मुलगं गोंडस बाळ आहे, किती गोड हसते, आणि त्याला मी ही 5 सेंटीमीटरची सुई आता कसं खुपसू त्याच्या पार्श्वभागात, असं म्हणून तो डॉक्टर जर निराश झाला, त्याच्या भावना जर गुंतल्या, त्याला टोचू नये असं वाटलं, तर मग त्याच्या विद्येचा उपयोग काय डॉक्टरच्या? ते औषध आत जायला पाहिजे ना इंजेक्शन वाटे, तेव्हा तो बरा होईल. म्हणजे अगोदर त्यांनी कर्तव्य करायला पाहिजे. इंजेक्शन टोचून त्याला बरं करायला पाहिजे, नंतर भावना व्यक्त करायला पाहिजे. बाळा रडू नकोस, थोड्या वेळाने ते दुखायचं कमी होईल असं म्हणून त्याला समजावलं पाहिजे. सुविद्या संपन्न केलेल्या माणसाचं लक्षण हे आहे महाराज. सुविद्या ही फिक्स्ड डिपॉझिट सारखी आहे. ती वेळोवेळी काढावी लागते बाहेर. दिवसेंदिवस ती वाढतच जाते. बहुश्रुततेमुळे सुविद्या ही वाढतच जाते, परंतु तिचा उपयोग सुविद्येनी संपन्न असलेल्या लोकांनी करायचा असतो, समाजासाठी करायचा असतो, देशासाठी करायचा असतो. आणि समर्थाने आपल्या आयुष्यामध्ये स्वतःचा विचार तर कधी केलाच नाही त्यांनी, स्वतःच्या सुखाचा. त्यांनी कायम देव, देश आणि धर्म यांचा विचार केलेला आहे. ही सुविद्या संपन्न व्यक्तीची लक्षणं समर्थांना अपेक्षित आहेत असं मला वाटतं. आता या ठिकाणी दुसऱ्या दशकातला 9वा समाप्त झालेला आहे. आता उद्याच्या समासामध्ये आपण पढत मूर्ख लक्षणं पाहणार आहोत. मी आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करेन की सबस्क्राईब करायला पाहिजे. सबस्क्राईब खूपच कमी आहेत, अजून खूप सबस्क्राईब वाढायला पाहिजेत. तर माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती राहील की आपण प्रत्येक भाग पहिल्यापासून सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.